नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. लष्कराकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाकडून व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद आणि हवाई दलाकडून एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पुन्हा ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. आमची लढाई दहशतवाद्यांची आहे. आपली लढाई पाकिस्तानी लष्कराशी नाही. जेव्हा पाकिस्तानच्या सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला तेव्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर दिले, असे स्पष्ट करण्यात आले आहे. युद्ध कोणत्याही कारणासाठी थांबवायला नको होतं. पाकिस्तानला नष्ट करायला हवं होतं, अशी परखड भूमिका विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी अथेनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. पाकिस्तान विरोधातील सुरू असलेलं युद्ध आंतरराष्ट्रीय दबावाखाली थांबवण्याचा निर्णय चुकीचा होता, असं त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान कधीच आपला मित्र नव्हता. तो नेहमी आपल्यासाठी धोका ठरला आहे, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत, ट्रम्प कोण आहेत आपल्याला थांबवायला? आम्ही काही सांगितलं तरी ते ऐकतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारने कठोर निर्णय घ्यायला हवा होता. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं, अशी मागणीही त्यांनी केली. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे कुटुंबीय रविवारी बेळगावमध्ये परतले. ते बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच पत्रकारांशी संवाद साधला. सीमा निकम म्हणाल्या की आम्ही पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर होतो. सध्या सैनिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. युद्ध होऊ नये अशीच प्रार्थना आहे. तर अश्विनी हळीगेरी यांनी सांगितले की सायरन वाजला की आम्हाला अंधारात लपावे लागायचे. सीमेवर भीतीचं वातावरण होते. पतीला एकटे सोडून यावं लागल्याने मनात खूप भीती आणि तणाव आहे. सैनिकांच्या कुटुंबियांनी युद्ध थांबवण्याची आणि शांततेची अपेक्षा व्यक्त केली आहे. बेळगाव येथील संती बस्तवाड येथे धार्मिक ग्रंथ जाळल्याच्या घटनेच्या निषेधात आज सोमवार दिनांक 12 मे रोजी मुस्लिम समाजाच्या शेकडो नागरिकांनी संती बस्तवाड ते चन्नम्मा चौकापर्यंत भव्य निषेध रॅली काढली. शेकडो आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत होते. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असून समाजात शांतता आणि सौहार्द कायम राखण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी बैलहुंगर शहरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ शहरातील अनेक गल्ल्यातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. बेळगाव शहरातील काळी अमराई भागातील खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यालयात रविवारी भर दिवसा चकित करणारी चोरीची घटना घडली आहे. 8 महिलांनी मिळून सुमारे 4.5 लाख रुपयांचं साहित्य चोरून पोबारा केलाय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या महिलांचा भंगार गोळा करणाऱ्या टोळीसोबत संबंध असण्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. चोरीमध्ये 2 बॅटऱ्या, 4 सॉकेट्स तसेच विविध लहान मोठ्या केबल चोरण्यात आल्या असून सर्व साहित्य कार्यालयाच्या गोडाऊनमधून चोरीस गेलं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध घेतला जात आहे. मान्सून सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र बेळ्ळारी नाल्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली असून यावर्षी देखील पावसाळ्यात या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. अनगोळ, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव आणि हलगा आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान होत असते. त्यामुळे नाल्याचा विकास व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने केले. त्यानुसार यावर्षी विकास होणार असं प्रशासनानं सांगितलं होतं. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी देखील विकासाला मात्र सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग आतापासूनच चिंतेत आहे. पोहायला गेलेल्या तरुणांपैकी एक जण बुडाल्याची घटना गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे घडली असून त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलंय.
आज सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. मनोज लक्ष्मण नायक वय 15 रेल्वे स्टेशन कोन्नूर याचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच कोन्नूर येथील स्थानिक मच्छीमार आणि गोकाक अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृत युवकाचा शोध घेण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत एम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योगोत्सव या विशेष उपक्रमांतर्गत विविध योगासने, प्राणायाम व आरोग्यविषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योग प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत योगाभ्यास केला. योगोत्सव उपक्रमामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या जपणुकीसाठी योगाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली. काल बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. आज सोमवारी बेळगाव शहर इतर भागामध्ये वातावरण बदललं आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. शहरात कमाल तापमानाने 34 ते 36 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 4 अंशांहून अधिक होतं. त्यामुळे पुढील 24 तासात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी करार झाल्यामुळे आज सोमवार दिनांक 12 मे रोजी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 जोरदार वाढीसह उघडलं. याशिवाय निर्देशांकामध्ये HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ICICI बँक सारख्या शेअर्सच्या वाढीमुळेही बाजाराला पाठिंबा मिळाला. सोमवारी BSE 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1000 अंकांनी वाढून 80,803.80 वर उघडला. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 18 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात होते, तर सेन्सेक्स 2,950 अंकांनी वाढून 82,429 वर बंद झाला. त्यामुळे निफ्टीने 3 वर्षातील एका दिवसात सर्वात मोठी वाढ पाहिली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक 4% जास्त वाढलेले दिसून आले. वडगाव येथील केशवनगर येळ्ळूर रोडवरील श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिराचा वार्षिक महोत्सव शुक्रवार दिनांक 16 मे पासून रविवार दिनांक 18 मे पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. या 3 दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 6 वाजता देवीची प्रार्थना, 7 वाजता वास्तुशुद्धी, वास्तुहोम व रक्षोघ्न होम, रात्री 8 वाजता बाळकृष्ण मुळे सांगली यांचे कीर्तन होणार आहे. तर शनिवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 6 वाजता देवी परिसरातील देवांना कलश अभिषेक, 7 वाजता पुण्यवाचन, गणहोम, नवग्रह होम, सकाळी 10 वाजता याग, महापूजा व प्रसन्न पूजा, सायंकाळी 4 वाजता रंगपूजा, देवीची पालखी मिरवणूक आणि दीपोत्सव. तर रविवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे. बेळगाव राकसकोप रोडवरील बेनकनहळ्ळी गरग पंचायत हद्दीतील गणेशपूर येथील श्री गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 3 दिवस भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमाद्वारे उत्सव साजरा करण्यात आला. अभिषेक, महाआरती, गणहोम, भजन, श्री सत्यनारायण पूजा असे अनेक धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर आजी माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. कपिलेश्वर रोड परिसरातील ज्युनियर शिवाजी पार्क ते रामा मेस्त्री अड्डा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरसेविका वैशाली भातखंडे यांनी या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी गल्लीतील महिला मंडळाच्या अध्यक्षा पार्वती पवार, उपाध्यक्षा रेखा सरुळकर तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या रस्त्यामुळे होणाऱ्या सोयींबद्दल आनंद व्यक्त केला असून भविष्यातही अशाच विकास कामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकरदार संघाच्या नेतृत्वाखाली आज बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। हा मोर्चा चिखलगी तालुक्यातील पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात आयोजित करण्यात आला होता। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला कर्मचारी, सफाई कामगार आणि इतर ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते। C2 संघटनेने यावेळी निवेदन सादर करत पंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी मूलभूत सुविधा नसणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा अभाव, स्वच्छतागृहांची दुर्वस्था याबाबत आवाज उठवला। जर त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। विजापूर शहरात भव्य हनुमान मूर्तीच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत 15 फूट उंचीच्या श्री अंजनेयाची मूर्ती एक आकर्षक ठरली होती। या मिरवणुकीमध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला। श्री अंजनेय मंदिरापासून या मिरवणुकीची सुरुवात झाली। मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या लाटांमध्ये जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय बनले होते। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मिरवणुकीला अधिक रंगतदार बनवले। या मिरवणुकीमध्ये विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सहभाग घेतला होता। भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने अखेर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्याने ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे। कोहलीने 20 जून 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं। गेल्या 14 वर्षातील आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने 123 सामन्यांमध्ये 9,230 धावा केल्या असून 30 शतकं झळकावली आहेत। आपल्या आक्रमक आणि समर्पित खेळाने त्याने भारतीय संघाला अनेक निर्णायक विजय मिळवून दिले। गेल्या वर्षी 29 जून 2024 रोजी त्याने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती। त्यानंतर आता त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केल्याने एक संपूर्ण युग संपल्याची भावना क्रिकेट प्रेमींमध्ये व्यक्त होत आहे। भारतीय क्रिकेटसाठी विराट कोहलीची कसोटी कारकीर्द प्रेरणादायी ठरली असून त्याच्या योगदानाचं स्मरण सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींना कायम राहील। 7 मे ते 10 मे दरम्यान झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणाचा IPLवर परिणाम झाला। यामुळे IPL 2025 ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली। आता भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेली लष्करी लढत संपल्यानंतर IPL पुन्हा सुरू करण्याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे। आता युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे। एका रिपोर्टनुसार 9 मे रोजी एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा आता गुरुवार 15 मे किंवा शुक्रवार 16 मे रोजी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। याशिवाय अंतिम सामना 25 मे रोजी होणार होता, पण आता ही तारीख बदलेल अशी माहिती आहे। 7 मे पासून मागास जातीच्या पोट जातींच्या सर्व्हेचे काम राज्यभर सुरू करण्यात आले आहे। तसेच हुक्केरी तालुक्यातही याचे कामकाज सुरू आहे। पण या सर्व्हेमध्ये मागास जातीतील पोट जातींना सामावून घ्यावे अशी मागणी तहसीलदार मंजुळा नायक यांच्याकडे दलित नेत्यांनी केली। मागास जातींच्या सर्व्हेसंबंधी तहसीलदार कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेत KDP जिल्हा सदस्य बसवराज कोळी व चलवादी महासभा जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन राशिंगे म्हणाले की शिकारी करणारे बेड जंगम व बुडक जंगम ही जात कल्याण कर्नाटक भागात फक्त 150 कुटुंबे आहेत, पण तेथील काहींनी भिक्षा मागण्याचा वेश घालून राखीवतेची मागणी केली आहे। ही बाब योग्य नाही। आपल्या तालुक्यात असा प्रकार घडू नये असे यावेळी त्यांनी सांगितले। तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यापासून निपाणी शहराचं महत्त्व अधिक प्रमाणात वाढलं आहे। व्यावसायिक विकासाला देखील या माध्यमातून गती प्राप्त झाली। नवनवी आस्थापने निर्माण होताना बाजारपेठेचे महत्त्व वाढले आहे। असे असले तरी बाजारपेठेतील वाढते व्यावसायिक अतिक्रमण आणि होणारी वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी मात्र पालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत। यामुळे शहरातील मुख्य मार्ग व बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल होत आहे। काही वेळा पालिका प्रशासनाकडून मुख्य मार्ग व बाजारपेठेतील व्यावसायिक अतिक्रमण काढण्याबरोबरच वाहतूक नियोजनाचे प्रयत्न होतात, पण त्यामध्ये सातत्य नसतं। यामुळे निपाणी शहर मुख्य मार्ग आणि बाजारपेठ म्हणजे वाहतूक कोंडी असं समीकरणच बनलं आहे।
केरूर, काडापूर आणि जोडकुरळी गावातील स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत केरूर केम्पट्टी रस्त्यापासून माळी आणि गड्डे मळ्यामार्गे काडापूर तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी 60 लाख रुपये आणि केरूर गावातील जोडकुरळी रस्त्यापासून पाटील मळ्यापर्यंत 50 लाख रुपये अनुदानातून रस्त्याच्या कामास चालना देण्यात आली. ग्रामीण भागातील संपर्क रस्ते सुधारण्यासाठी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी एकूण 1,10,00,000 अनुदान मंजूर केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.